राम माझे शेतकरी भावांनो मित्रांनो, कुक्कुटपालनच का करावं, कुक्कुटपालन का पुरते आपल्याला हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार मी. आणि मी तर तुम्हाला माहितीच आहे, जुगाडू शेड केलेलं आहे 5 ते 6 हजारामध्ये. तर तुम्ही करू शकता, पण ते तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि ह्या व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो. हे पहा, हे कुक्कुटपालनात किती चिखल झाला आहे, तरी ह्या कोंबड्यांना खाद्य टाकलेलं खात आहेत. म्हणजे आता आपल्यापाशी जर म्हशी गिशी असत्या तर आपल्या म्हशीला साफ जागा, गाईला साफ जागा करून खायला टाकावं लागलं असतं. पण कोंबड्यांना तसं काही नसते. पाऊस चालू आहे वरून रिमझिम रिमझिम, त्यात कोंबड्या बी राहत आहेत. कोंबड्यांना आपण काहीच त्रास नसते कोंबड्याचा. आपल्याला फक्त काय खाद्य टाकत राहायचं, त्याची अंडी काढत राहायचं. उत्पन्न कहा पण चालूच राहणार आपलं. फक्त आपण एकदा कुक्कुटपालनाचं शेड गीड करून ठेवायचं आहे, मग पहा उत्पन्न चालूच राहणार. अशा प्रकारे आपलं कुक्कुटपालन चालू राहते. पहा आता मित्रांनो, आपल्या ह्या 30 ते 35 कोंबड्या आहेत सध्या, आणि काही बारीक बारीक पिली येतं. तर हेच आपल्याला दररोजचे 100 ते 150 रुपये देऊ शकतात, म्हणजे देतात. कारण की आपल्याला दररोज 10 ते 12 अंडे मिळतात याच्यापासून. आणि हे पहा मित्रांनो, हे शिटअप एकदा चालू केलं तुम्ही की आपोआप काम करीत असते. आता मी याच्यामध्ये जायचे काम नाही, काय नाही, फक्त 4 वाजता जायचे, अंडे गिंडे काय आहेत ते काढायचे, याचे भांडे पाणी प्यायचे, याचे स्वच्छ करायचे, अशा प्रकारे करायचे. बाकी काही करायची गरज नाही. तर मित्रांनो, याचे कुक्कुटपालन पुरते. दुसरा मुद्दा म्हणजे मित्रांनो, याला जास्त जागा पण लागत नाही. आता आपलं ही पूर्ण जागा ही अर्धा गुंठ्याला थोडी जास्त असेल. पहा त्या अर्धा गुंठ्या जागेमध्ये आपल्याला दररोजची कमाई व्हायला. एकदा तुम्ही फक्त जुगाड सुरू करायचा आहे. एकदा जुगाड सुरू केला की तुमचे आपोआप पैसे तयार होतात. डबल मित्रांनो, यांना असं नाही की आपल्याला तुम्हीच लागसान, तुम्हाला सोड बांध करावं लागेल. आता म्हशीची कशी माणूसच लागते, ज्या माणसाला सोड बांध करावं लागते, खायला टाकावं लागते, ते माणूसच लागते. तशा प्रकारे काही नाही. तर याला कोणी बी खायला टाकू शकते, कोणी बी सोडू शकते, कोणी बी कोंडू शकते. फक्त यांची एकच काळजी घ्यावी लागते, ती म्हणजे की स्वच्छता म्हणजे ही की कुक्कुटपालनाची नाही, ही पाणी पिण्याची, भांड्याची, याची स्वच्छता केल्यानंतर जे आजार आहेत ते पोहोचत नाहीत. आता मित्रांनो, ते पाहते शेड द्यायचं, बारकूचं घर द्यायचं, त्या घरामध्ये ते जाऊन अंडी देतात, याच्यात अंडी देतात. आणि जर पाऊस खूपच जास्त वाढला त्याच्या खाली जाऊन बसतात. अशा प्रकारे आपल्या कोंबड्या हुशार आहेत. जर तुम्ही बी अशी सवय लावली तर त्या तुम्हाला उत्पन्न नक्कीच मिळवून देतात. पण मित्रांनो, जर तुम्ही अशाच प्रकारे म्हशीचं गिशीचं केलं, तुम्हाला नगदीत तिला वड्याला चारायला नेणं लागणार, किंवा माल चारायला नेणं लागणार, तिला खाण्यासाठी कडबा कुट्टी हे लागणार, भरपूर खाद्यही लागणार. पण इथं तसं नाही मित्रांनो. इथं कोंबड्यांना तुम्ही कमीत कमी ह्या 30 कोंबड्या आहेत, एक शेरभर गहू टाकली तरी ह्या कोंबड्या बूम होतात, म्हणजे की पोट भरते यायचं. पण म्हशीचं तसं नसते, शेळीचं तसं नसते मित्रांनो. खूप खायला लागत असते त्यांना, त्याच्यामुळं आपल्याला हा व्यवसाय खूप परवडतो. त्यामुळे मित्रांनो, पाऊस असला, खायला टाकलं, झालं काम. सोडायची गरज नाही, काय नाही. तरी पण आम्ही सोडतो कधीमधी, पहाटे संध्याकाळी सोडतो, म्हणजे की हिरवा चारा हिरा हे असा खाल्ला पाहिजे म्हणून सांगतो, सोड जा. आता पहा मित्रांनो, इकून आपण जाळी मारली, म्हणजे की साडी बांधली, कारण की इकून आपल्या केळी लावल्यात. तर केळी जाऊन पानं खाऊन म्हणून कोंबड्याची जातील लय सांभाळ लागते. केळीचे पानं लय खातात कोंबड्या. हे पहा मित्रांनो, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तर 5 शेड केलं तर ते शेड असं केलं तर जाळी लायलूनची मित्रांनो, कुत्री मांजर काही फाडीत नाहीत. आणि इकून पत्रा गित्र लावलेला आहे. पहा आपल्या कोंबड्या मस्त हिंडत आहेत. मित्रांनो, दुसरं एक पहा, तुम्हाला कुक्कुटपालन करताना शेताच्या वरून करा, जेणेकरून तुम्ही या कुक्कुटपालन पाणी सोड नीट रानात जाते वाहून, म्हणजे की जे कोंबडी खत आहे ते समजा रानात जाते. हे पहा, केळीचं हे लावले आपण फड, त्याचे कोंबडी खत समजा वाहून जाते, म्हणजे की खत बी तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळते कोंबडीचं. पण त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे कुक्कुटपालन करावे लागणार. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यावर धन्यवाद.